नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या आपल्या या लाडक्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, सध्या जवळजवळ तुमच्यापैकी सर्वजण बोर्डाचे पेपर देण्यामध्ये मग्न आहात. बऱ्याच जणांचे महत्त्वाचे पेपर संपलेले आहेत. आता येत्या 8 तारखेला बायोलॉजीचा पेपर आहे आणि त्यानंतर उर्वरित जे काही पेपर आहेत तर ते साधारणतः एक 17-18 तारखेपर्यंत होणार आहेत. तुमच्यापैकी सर्वांचे पेपर चांगलेच गेलेले आहेत याची मला खात्री आहे. आता तुम्हा सर्वांना वेध लागलेले आहेत ते म्हणजे CETचे. या संदर्भात बरेच जण त्या ठिकाणी फोन करून चौकशी करतात की सर, CETचा एक्झामचा जो काही पॅटर्न आहे तर तो नेमका कोणता आहे, सिलेबस नेमका कसा आहे, 11चा सिलेबस आहे का, 12चा सिलेबस असेल तर तो किती आहे आणि या CETमधून आम्हाला कोणकोणत्या कोर्सेसला ॲडमिशन घेता येईल. मित्रांनो, याच दृष्टिकोनातून प्रत्येकाला वैयक्तिकरित्या सांगण्याच्या ऐवजी एक व्हिडिओ बनवून यूट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत जे काही ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत किंवा आपल्या क्लासेसचे जे काही विद्यार्थी आहेत तर यांच्या मार्गदर्शनासाठी आपण हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय काय पाहणार आहोत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगेल की CETचा जो काही सिलेबस आहे तर तो नेमका कोणता आहे, त्याचं मार्क्सचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे, मार्किंग स्कीम आहे तर ती नेमकी कशी आहे आणि या MST CETच्या माध्यमातून तुम्हाला 12वीच्या नंतर 12th सायन्सच्या नंतर कोणकोणत्या कोर्सेसला ॲडमिशन मिळू शकतं तर हे देखील आपण इथं पाहणार आहोत. खरं तर महाराष्ट्रामध्ये जो काही CET सेल आहे तर त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या कोर्सेससाठी CET कंडक्ट केल्या जातात. त्यामध्ये मग MBAसाठी CET असते, LLBसाठी CET असते. पण आपण ज्या CETबद्दल पाहतोय तर ते म्हणजे UGसाठी जे काही ॲडमिशन असतात त्यातल्या त्यात फार्मसी, ॲग्री आणि इंजिनिअरिंग या CETबद्दल म्हणजेच टेक्निकल CETबद्दल आपण या ठिकाणी माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला पाहायचे तो म्हणजे सिलेबस. आता हा सिलेबस जो काही आहे तर हा त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीनं किंवा कशावर आधारित असतो तर तो असतो स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग ऑफ महाराष्ट्र. या ठिकाणी मित्रांनो, इथं यांच्या अनुषंगानं जो काही सिलेबस असतो तर तो आपल्याला या CETसाठी एलिजिबल असतो. आता ह्याच्यामध्ये 11चा काही सिलेबस असतो का तर यस, जो काही एकूण सिलेबस आहे तर त्याच्या 20% वेटेज हे 11चं असतं आणि उरलेलं जे काही 80% वेटेज आहे तर हे 12चं असतं. आता 12चे सगळे चॅप्टर असतात की काही मोजकेच असतात तर 12चा पूर्ण सिलेबस असतो मित्रांनो. म्हणजे हे 80% जे काही क्वेश्चन असतात तर त्याच्यामध्ये 12चे सगळे चॅप्टर्स त्या ठिकाणी कन्सिडर केलेले येतं. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं या CETमध्ये जे काही क्वेश्चन्स येतात तर ह्याची लेवल कोणती असते. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भीती असते. बऱ्याचशा नॅशनल लेवलच्या एक्झाम्स त्या ठिकाणी इंजिनिअरिंगसाठी विशेषतः जी काही JEE मेन्स असते किंवा मेडिकलमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला तर नीट द्यावी लागते. याच्या तुलनेत CET कशी असते, एकदम सोपी असते का त्याच लेवलची असते की त्याच्यापेक्षा अवघड असते. तर मित्रांनो, इथं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ह्याची जी काही डिफिकल्टी लेवल आहे ना तर ती PCM ग्रुपसाठी म्हणजे ज्यांना इंजिनिअरिंगसाठी जायचं आहे तर त्यासाठी मॅथ, फिजिक्स आणि केमिस्ट्री या पेपरची डिफिकल्टी लेवल ही JEE मेन्सच्या इक्विव्हॅलंट असेल. काय बरं, JEE मेन्सच्या इक्विव्हॅलंट असेल. आणि जर समजा तुम्ही PCB ग्रुपमधून जर CET देणार असाल तर त्याची जी काही डिफिकल्टी लेवल असेल तर ती नीटचा जो काही पेपर असतो तर त्याच्या इक्विव्हॅलंट असेल. म्हणजे इथं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या काही नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत तर त्याला त्या ठिकाणी आपण इक्विव्हॅलंट ठेवण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी मित्रांनो, जी काही परीक्षा आहे तर ती MCQ बेस्ड परीक्षा होणार आहे आणि ऑनलाईन असणार आहे. हे देखील इथं पूर्वीच तुम्हाला सांगितलेलं बरं. कारण बऱ्याच जणांना डोक्यामध्ये असं असू शकतं की बाबा ही एक्झाम ही ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. तसं बिलकुल नाही आहे मित्रांनो. ही परीक्षा ऑनलाईनमध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणार आहे. जसं की PCM ग्रुप जर तुमचा असेल तर त्या ठिकाणी 9 मे ते 13 मेच्या दरम्यान तुमचे हे पेपर होणार आहेत. या एवढ्या दिवसांमध्ये कोणत्या तरी एका शिफ्टमध्ये तुमचा पेपर येणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तुमचा जर PCB ग्रुप असेल तर ह्याची जी काही डेट आहे तर ती 15 मे ते 20 मेच्या दरम्यान असणार आहे. म्हणजे जर समजा तुम्ही PCM आणि PCB दोन्हींचाही पेपर देणार असाल तर तुम्हाला 2 वेगवेगळे हॉल तिकीट येणार आहेत आणि तुम्हाला 2 वेगवेगळ्या परीक्षा देखील द्याव्या लागणार आहेत. तुमचा PCMचा पेपर या 9 ते 13 मेच्या दरम्यान कधीतरी असेल आणि PCBचा पेपर हा 15 ते 20 मेच्या दरम्यान असणार आहे. मित्रांनो,
या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल का, तर इथं या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नसेल. आपल्या जे काही नॅशनल लेवलच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात, जेई असो किंवा नीट असो, यांच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते, पण इथं मात्र निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ऑनलाईन एक्झाम आहे आणि निगेटिव्ह मार्किंग मात्र नाही आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, इथं आपल्याला सर्वात महत्त्वाचं जो 12चा सिलेबस आहे, तर त्याच्यामध्ये मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी कोविडमुळं जे काही त्यांनी जो काही पोर्शन स्किप केला होता, वगळला होता, तर तसा यावर्षी काही त्यांचा प्लॅन आहे का, तर तसं बिलकुल नाही आहे. 12चा तुमचा जो काही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी या चारही सब्जेक्टचा पूर्ण सिलेबस आहे, तर तो तुम्हाला या CETसाठी लागू असणार आहे. म्हणजे बोर्डाला जो सिलेबस होता तोच तुम्हाला इथं CETसाठी देखील प्रिपेअर करायचा आहे. आता मुद्दा असा आहे की 11चं कसं आहे, 11th वरचे प्रश्न जे काही आहे तर ते 20% त्याचं वेटेज असणार आहे, पण टॉपिक्स कोणते हे फार महत्त्वाचं आहे. मग आता इथं मॅथ्ससाठी 11चे 10 टॉपिक आहेत, तर या उलट बायोसाठी मात्र 11चे 4च टॉपिक आहेत. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल एक्झॅक्ट माहिती पाहिजे की 11चे नेमके कोणते टॉपिक आपल्याला CETसाठी येतं. अन्यथा व्हायचं काय की तुम्ही चुकीच्या टॉपिकचा जर अभ्यास केला तर तो अभ्यास तुमचा वाया देखील जाऊ शकतो. तर इथं आपण या ठिकाणी प्रत्येक जो काही सब्जेक्ट आहे तर त्याच्यामध्ये 11चे जे काही टॉपिक 12च्या CETसाठी असणार आहेत तर ते इथं पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा फिजिक्सचे टॉपिक आपण पाहणार आहोत. फिजिक्समध्ये मोशन इन ए प्लेन हा जो काही टॉपिक आहे तर तो या CETसाठी आहे. त्यानंतर लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि सेमीकंडक्टर, हे एवढे चॅप्टर मित्रांनो या ठिकाणी CETसाठी असणार आहेत. त्याच्यानंतर आपण केमिस्ट्रीचा जर विचार केला तर केमिस्ट्रीचे कोणते टॉपिक आहेत, तर सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, अगदी पहिलाच चॅप्टर. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग, रेडॉक्स रिॲक्शन्स, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2. त्याच्यानंतर स्टेट्स ऑफ मॅटर, गॅसियस अँड लिक्विड्स, त्यानंतर ॲड्झॉर्प्शन अँड कोलॉइड्स, त्यानंतर हायड्रोकार्बन्स आणि बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ दी ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे ओव्हरऑल ह्याच्यामध्ये फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री या प्रत्येक केमिस्ट्रीच्या भागामधून काही ना काही पोर्शन यांनी घेतलेला आहे. याच्यानंतर मित्रांनो आपल्याला मॅथमॅटिक्सबद्दल पाहायचं आहे. मॅथमॅटिक्सचे सर्वात जास्त टॉपिक्स मित्रांनो या ठिकाणी 12च्या CETसाठी त्यांनी कन्सिडर केलेले आहेत. एकूण 10 टॉपिक आहेत मित्रांनो. यामध्ये ट्रिग्नॉमेट्री 2 जो काही आहे तर हा टॉपिक 12च्या CETसाठी त्यांनी 11च्या पोर्शनमधून उचललेला आहे. त्याच्यानंतर स्ट्रेट लाईन, सर्कल, मेजर्स ऑफ डिस्पर्जन, त्यानंतर प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन्स, फंक्शन्स, लिमिट्स अँड कंटिन्युटी. म्हणजे हे एकूण 10 टॉपिक आणि 12चे सगळे टॉपिक हा पूर्ण जो सिलेबस आहे तर हा आपल्याला CETसाठी करावा लागणार आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी पाहूया बायो. मित्रांनो बायोचे फक्त 11चे 4 टॉपिक हे या ठिकाणी CETसाठी त्यांनी लागू केलेले आहेत. त्यामध्ये बायो मॉलिक्युल्स, त्यानंतर रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर, ह्युमन न्यूट्रिशन अँड एक्सक्रिशन अँड ऑस्मो रेग्युलेशन. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल इतर सब्जेक्टच्या तुलनेत बायोलॉजीचे जे काही 11चे टॉपिक्स आहेत तर हे थोडेसे कमी आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची जी काही गोष्ट लक्षात घ्यावी लागणार आहे ती म्हणजे याची मार्किंग स्कीम. ठीक आहे, म्हणजे आपल्याला स्टडी जो काही आहे तर तो डीपमध्ये तर करायचाच आहे, पण एक्झॅक्ट CET ही किती मार्कांची असणार आहे, प्रत्येक पेपरचं जे काही मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे तर ते देखील तुम्हाला विचारात घ्यावं लागणार आहे. तेच या ठिकाणी आपण या टेबलच्या माध्यमातून पाहूया. सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, म्हणजे जर समजा तुम्ही PCMसाठी CET देणार असाल तर तुम्हाला ह्या 3 पेपर द्यावे लागणार आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. यामध्ये पेपर 1 जो काही आहे तर तो फिजिक्स आणि केमिस्ट्री एकत्र असणार आहे आणि पेपर 2 जो काही असणार आहे तर तो मॅथमॅटिक्सचा असणार आहे. यामध्ये जो काही पेपर 1 असणार आहे तर त्याच्यात फिजिक्सचे 50 मार्क आणि केमिस्ट्रीचे 50 मार्क, म्हणजे दोघांचे मिळून एकूण मार्क्स किती असणार आहेत बरं, 100. आणि त्यानंतर मॅथचे मार्क देखील 100. म्हणजे PCMचे विद्यार्थी जे काही CET देणार आहेत तर त्यांचे एकूण मार्क्स हे 200 होणार आहेत. फिजिक्सचे 50, केमिस्ट्रीचे 50 असा त्यांचा पहिला पेपर जो काही असेल तर तो 100 मार्कांचा आणि मॅथचे 100 मार्क. आता राहिला प्रश्न की एक प्रश्न किती मार्काला असणार आहे, तर फिजिक्सचे 50 प्रश्न असतील आणि ओव्हरऑल 50 प्रश्न 50 मार्कांना, केमिस्ट्रीचे 50 प्रश्न आणि त्याचे एकूण 50 मार्क. म्हणजे सोप्या भाषेमध्ये फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये एक प्रश्न 1 मार्काला असेल, म्हणजे
फिजिक्स केमिस्ट्रीचे एकूण प्रश्न 100 असतील आणि 100 मार्क्स असतील. आता मॅथ्सचं कसं आहे, मॅथ्सचा पेपर 100 मार्कांचा आहे मित्रांनो, पण एक प्रश्न 2 मार्काला आहे. सोप्या भाषेमध्ये इथं यांचे 50 प्रश्न असतील आणि 2 मार्काला एक प्रश्न, म्हणजेच एकूण पेपर झाला 100 मार्कांचा. ठीक आहे, म्हणजे फिजिक्सचे 50 प्रश्न, केमिस्ट्रीचे 50 प्रश्न आणि मॅथ्सचे 50 प्रश्न, पण मॅथ्सचा पेपर मात्र किती झाला बरं, 100 मार्कांचा झाला. आता आधी पाहिल्याप्रमाणे 11चा जो काही सिलेबस आहे किंवा त्याचं जे काही वेटेज आहे प्रश्नांचं, तर ते 20% आहे. आता प्रश्न जर 50 असतील तर 50चे 20% म्हणजेच 10 प्रश्न. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी फिजिक्सचे 50 पैकी 10 प्रश्न हे 11चा जो काही सिलेबस आहे तर त्यामधून येणार आहे आणि उरलेले जे काही 40 प्रश्न आहेत तर हे 12th मधल्या सिलेबसमधून येणार आहेत. सेम फॉर्मॅट हा केमिस्ट्रीसाठी देखील आहे. केमिस्ट्रीचे एकूण आपण 50 प्रश्न पाहिले 50 मार्कांसाठी आणि 50चं जे काही 20% आहे तर ते म्हणजे 10 प्रश्न. तर हे जे काही आहे तर हे 11च्या सिलेबसमधून येणार आहेत आणि उर्वरित जे काही 40 प्रश्न आहेत तर हे 12th मधून येणार आहेत. मॅथ्सच्या बाबत देखील साधारणतः तोच फॉर्मॅट आहे. एकूण मॅथ्सचे 50 प्रश्न आहेत, त्यापैकी 10 प्रश्न हे 11th मधून आणि 40 प्रश्न हे 12th मधून. पण ओव्हरऑल मार्कांचा जर विचार केला तरी 10 प्रश्न जरी असतील तरी देखील 20 मार्कांचे प्रश्न असतील. हे 40 प्रश्न 80 मार्कांसाठी असतील. ठीक आहे, म्हणजे एकूण दोघांची मिळून बेरीज व्हायली त्या ठिकाणी 100 मार्क. मित्रांनो, आता या ठिकाणी जो बायोलॉजी आहे तर ह्याचा देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे. इथं या ठिकाणी जे विद्यार्थी PCB साठी पेपर देणार आहेत तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा जो फॉर्मॅट आहे तर तो PCM सारखाच असेल. म्हणजेच फिजिक्सचे 50 मार्क 50 क्वेश्चन, केमिस्ट्रीचे 50 मार्क 50 क्वेश्चन आणि बायोचं मात्र मित्रांनो 100 मार्क्स आणि 100 क्वेश्चन. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्रीचा आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. फक्त बायोचा जर विचार केला तर बायोचे 100 क्वेश्चन येणार आहेत 100 मार्कांसाठी. आता साहजिकच 100 प्रश्नांचं 20% म्हणजेच 20 क्वेश्चन्स आणि बायोचे जे काही आपण 4 टॉपिक पाहिले 11चे तर त्या 4 टॉपिकमधून 20 प्रश्न येणार आहेत 20 मार्कांसाठी आणि उर्वरित जे काही 80 मार्कांचे प्रश्न असतील तर हे या ठिकाणी 12च्या सिलेबसमधून येणार आहेत. म्हणजे ओव्हरऑल या ठिकाणी PCMचा विद्यार्थी जो काही आहे तर हा 200 मार्कांचा पेपर देणार आहे आणि PCBचा विद्यार्थी देखील या ठिकाणी किती तर 200 मार्कांचा पेपर देणार आहे. यामध्ये मॅथमॅटिक्स जे काही असणार आहे तर हे PCMसाठी 100 मार्कांचं असेल. PCBमध्ये बायोलॉजी 100 मार्कांचं, फिजिक्स आणि केमिस्ट्री मात्र प्रत्येकी हे 50-50 मार्कांचं असणार आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी एका पेपरसाठी वेळ किती आहे तर फिजिक्स आणि केमिस्ट्री यांचा मिळून एकच पेपर असतोय आणि त्यासाठी 1.5 तास म्हणजेच 90 मिनिट उपलब्ध असणार आहेत. मॅथमॅटिक्सचा पेपर जो काही आहे तर त्याच्यासाठी देखील 90 मिनिटांचा कालावधी असेल आणि बायोलॉजीचा पेपर जो काही आहे तर त्याच्यासाठी देखील 90 मिनिटांचा कालावधी असेल. ठीक आहे, म्हणजे जो विद्यार्थी PCMसाठी परीक्षा देतोय तर त्याचे PCMसाठी जो परीक्षा देतोय तर त्याचं फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर 1.5 तासाचा आणि मॅथचा 1.5 तासाचा, म्हणजे एकूण त्या ठिकाणी 3 तासांचे असे 2 पेपर असणार आहेत. आणि PCBसाठी देखील तोच फॉर्मॅट, फिजिक्स केमिस्ट्रीसाठी 1.5 तास आणि बायोलॉजीसाठी 1.5 तास असे एकूण त्या ठिकाणी 3 तास त्याचा एकूण कालावधी होणार आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यामध्ये हा जो काही पूर्ण टेबल आहे त्याच्यामध्ये मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन आणि टाईम या गोष्टी तुम्हाला नक्कीच समजलेल्या असतील. त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या परीक्षेची आपण तयारी करतोय त्या परीक्षेतून नेमकं आपल्याला ॲडमिशन भेटणार तरी कशाला याबद्दल तुमच्या माइंडमध्ये सगळी क्लॅरिटी असणं आवश्यक आहे. ठीक आहे, तुमच्यापैकी काही जणांना जर वाटत असेल की मला PCBमधून CET देऊन MBBSला जाता येईल तर हे मित्रांनो चुकीचं आहे. MBBS असो, BAMS असो, BDS असो किंवा BUMS, BHMS यापैकी कोणत्याही कोर्सला डॉक्टर जर तुम्हाला व्हायचं असेल या कोर्सेसला ॲडमिशन घेऊन तर तुम्हाला CETमधून होता येणार नाही. मग नेमकं PCMमधून तुम्हाला कुठं जाता येईल, PCBमधून नेमकं CET थ्रू कुठं जाता येईल हे आपण पाहूया. जर मित्रांनो समजा तुमचा ग्रुप PCM असेल, फक्त PCM, तर अशा वेळेस तुम्हाला इंजिनिअरिंगला जाता येईल. ठीक आहे, इंजिनिअरिंगला जायचं म्हणजेच तुमची जी काही डिग्री असणार आहे तर ती बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग असेल किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, ज्याला आपण BE किंवा BTech म्हणतो. आता यामध्ये मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये
ॲटॉनॉमस कॉलेजेस जे काही येतं तर तिथं देखील तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तिथंही भेटू शकतं आणि प्रायव्हेट कॉलेजेस जे काही येतं तर तिथं देखील या CET मधून ॲडमिशन मिळू शकतं. ठीक आहे. आता राहिला प्रश्न ॲग्रीमधले कोणकोणते कोर्सेस आहेत, कोणकोणत्या डिग्रीज आहेत की ज्यामध्ये तुम्हाला तुमचा ग्रुप PCM असताना जाता येतं. मित्रांनो, ॲग्री फील्डमधले एकूण 9 अशा प्रोफेशनल डिग्री येतात की ज्या ठिकाणी आता CET आवश्यक झालेली आहे. जर तुमचा PCM ग्रुप असेल, प्युअर PCM ग्रुप, तर तुम्हाला BTech ॲग्री इंजिनिअरिंगला देखील ॲडमिशन मिळू शकतं. त्यानंतर BTech फूड टेक्नॉलॉजीला देखील तुम्हाला या ठिकाणी PCM ग्रुप ची जी काही परीक्षा आहे तर ती देऊन ॲडमिशन मिळू शकतं. ठीक आहे. तर एकंदर BTech ॲग्री इंजिनिअरिंग, BTech फूड टेक्नॉलॉजी या दोन्हीही ॲग्री डिग्रीसाठी या ठिकाणी तुम्हाला PCM ग्रुप चालतो. आता तुमचा जर PCB ग्रुप आहे, प्युअर PCB ग्रुप, अशा वेळेस तुम्हाला BSc फॉरेस्ट्रीसाठी ॲडमिशन मिळू शकतं आणि त्यासोबतच BFSC म्हणजेच काय फिशरी सायन्स जे काही आहे, बॅचलर ऑफ फिशरी सायन्स, तर यासाठी देखील ॲडमिशन मिळू शकतं. मित्रांनो, हे जे काही ॲग्रीचे विशेषतः डिग्रीज आहेत तर त्या कोणत्या कॉलेजला अवेलेबल आहेत. जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. त्यापैकी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आहे. त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आहे. त्याच्यानंतर परभणीचं जे काही आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि त्याच्यानंतर अकोल्याला एक आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. तर ह्या 4 विद्यापीठांच्या कार्यकक्षेमध्ये जे काही कॉलेजेस आहेत तर ते कॉलेजेस गव्हर्नमेंटही असू शकतात किंवा प्रायव्हेट देखील असू शकतात. तर त्या कॉलेजांमध्ये तुम्हाला या सगळ्या डिग्रीजसाठी ॲडमिशन घेता येऊ शकतं. आता पुढचं आहे की बाबा, जर तुमचा PCM किंवा PCB दोन्हीपैकी कोणताही ग्रुप असेल तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या कोर्सेसला ॲडमिशन घेता येतं. मित्रांनो, तुम्हाला B.Pharmacyला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, बॅचलर ऑफ फार्मसीला, आणि नवीन जे काही ॲड झालेलं आहे फार्मा-D, ठीक आहे, डॉक्टर ऑफ फार्मसी, याला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला PCM ग्रुपची CET देऊनही चालू शकतं किंवा PCBची जी काही CET आहे ती दिली तरी देखील चालतं. म्हणजे ओव्हरऑल इथं त्या ठिकाणी PCM आणि PCB दोन्हींचेही विद्यार्थी या सगळ्या कोर्सेसला ॲडमिशन घेऊ शकतात. कोणकोणते कोर्सेस सांगितलं तर B.Pharmacy पाहिलं, त्यानंतर BSc ॲग्री, त्यानंतर BSc हॉर्टिकल्चर, BSc कम्युनिटी सायन्स. मित्रांनो, कम्युनिटी सायन्स जे काही आहे तर ज्याला पूर्वी होम सायन्स देखील म्हणायचे तर ह्याला देखील दोन्हींचीही CET चालू शकते. त्यानंतर BTech बायोटेक्नॉलॉजी आणि BSc ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, ज्याला ABM नावानं देखील ओळखलं जातं. तर हा देखील बऱ्यापैकी नवीन असा डिग्री कोर्स आहे आणि बरेचशा विद्यार्थी याच्यामध्ये त्या ठिकाणी आवड दर्शवत आहेत. मित्रांनो, ओव्हरऑल जर पाहिलं तर तुम्हाला इथं या PCB किंवा PCMच्या CET मधून इंजिनिअरिंगला जाता येतं, फार्मसीला जाता येतं आणि ॲग्री फील्डमध्ये साधारणतः 9 प्रोफेशनल डिग्रीला ॲडमिशन घेता येऊ शकतं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये कोणत्या ग्रुपमधून कुठं जाता येतं हे आपण इथं पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आणखी एक गोष्ट महत्त्वाची राहिलेली आहे ती म्हणजे या CET एक्झामसाठी जी काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तर तो नेमका कोणता आहे. काही वयाची वगैरे अट आहे का, तुम्ही कोणत्याही राज्यातले असाल तर तुम्हाला ही CET देता येऊ शकते का, आणि इतर बऱ्याचशा गोष्टी ज्या काही आहेत या क्रायटेरियामध्ये तर त्यासाठी एक वेगळा असा डेडिकेटेड व्हिडिओ लवकरच विद्यार्जन सायन्स अकॅडमीमार्फत तयार केला जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन, ज्या काही आहेत उर्वरित शंका क्रायटेरियाबद्दलच्या, तर त्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तर मित्रांनो, लवकरच CETचे जे काही ॲडमिशन फॉर्म आहेत तर ते त्या ठिकाणी उपलब्ध होतील. ते ॲडमिशन फॉर्म कसे भरायचे, त्यासाठी कोणत्या गोष्टी ज्या काही आहेत, कोणत्या चुका येतात तर त्या टाळायच्या, याबद्दल देखील मार्गदर्शन करणारा व्हिडिओ आम्ही लवकरच त्या ठिकाणी यूट्यूबवर उपलब्ध करून देऊ. तर मित्रांनो, या ठिकाणी नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला खूप खूप फायदा होईल अशी अपेक्षा करतो आणि नेक्स्ट व्हिडिओच्या निमित्तानं आपली भेट होईल. तोपर्यंत धन्यवाद.